माझ्या फेसबुकवर खूप छान छान असे फ्रेंड्स आहेत आणि ते एक चांगले विचारवंत आहेत. तर तसेच हे बाही घोटणेकर यांच्या फेसबुक पेजवरून मला हा एक लेख मिळाला. माझा कांबळे अर्थात बौद्धांचा कांबळे. माझा कांबळे हुशारच नाही तर शहाणा पण आहे. माझा कांबळे रडतही नाही, कणतही नाही, तो लढत आहे. माझा कांबळे शाळेत गेला. सरस्वती पूजनाला पाहून जाब विचारला. विद्येची देवी सरस्वती की सावित्री म्हणत वाद घातला, भांडला. सावित्रीमाईचा फोटो आणून भिंतीवर लावून हार त्याने घातला. माझा कांबळे नाही अडला. जो जो आडवा आला त्याच्याशी नडला. हां, माझा कांबळे कॉलेजात गेला. त्याला पाहून पोरींचा दिल पागल झाला. पोरी दिवाण्या होऊन कांबळेच्या मागे लागल्या. तेव्हा कांबळे बोलला, मला बाबासाहेबासारखं शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे, करिअर करायचं आहे. तू बी शिक, करिअर कर. आईबापाला थांबायला सांग. जातीपातीचा, बाईपणाच्या बेड्या आणि देवधर्म अंधश्रद्धेच्या डोक्यातला किडा सोडून समतेच्या आणि विवेकाच्या वाटेनं येणार असशील तर तुझं स्वागत आहे. असं खंबीरपणे गंभीर होऊन कांबळे बोलला. पण पोरींना पाहून कांबळे नाही पागळला, नाही भुलला. आपल्या उद्दिष्टावर तो कायम ठाम राहिला. हां, कांबळे शिकून मोठा साहेब झाला. केबिनमधले स्वामी समर्थ, बुवा बाबा, माता काढून त्याने महामानवाचा फोटो लावला. साहसी बदल करताना संघर्ष झाला, पण कांबळे नाही मागे हटला. तुमच्या घरामध्ये या देवांचे फोटो खुशाल लावा म्हटला. शासकीय कार्यालयात ही थेरं चालणार नाही म्हटला. संविधान, कलम, कायद्याचा पुस्तक उघडून तिथंच त्याने दिला दाखला. हां, कांबळे आईबापाची आग्रहाने लग्न करण्यास तयार झाला. आंतरजातीय प्रेमविवाह करणार आहे, पण संविधानिक बौद्ध पद्धतीने अट शर्त त्याने घातला. हुंडा घेणार नाही म्हटला. शाही थाट सोडून कमी खर्चात लग्नाचा घाट त्याने घातला. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लग्नात वाचवलेला पैसा त्याने वाटला. शपथ घेऊन 25ची व 22 प्रतिज्ञेची त्याने बाबासाहेबांच्या विचार आणि आदर्शानेच पुढे चालणार आहे म्हटला. हां, कांबळे, मी बौद्ध आहे, जय भीम आहे ठणकावून सांगतो, पण दुसऱ्या कोणत्याही जाती धर्मीय बांधवाचा द्वेष न करतो. धम्मचक्र गतीने शिक्षण साथीने स्वतःची कांबळे प्रगती साधतो. सर्वांना आपले सोबत घेऊन जाण्याची आस मनी धरतो. दलित, उपेक्षित, वंचित, अशिक्षित राहणारा कष्टकरी, शेतकरी, मजूर, हमाल, सफाई कामगार यांना तो आपला भाऊ मानतो. त्यांचे दुःख दूर कराया, त्यांचे जटिल प्रश्न सोडवाया, त्यांचे आरक्षण मागणे, सवलती मिळवाया, आई बहिणीवर झालेले अत्याचार विरोधी लढाया, बहुजनाच्या हक्क अधिकारासाठी भांडाया, सर्वांचे दुःख, दारिद्र्य, शोषण, पिळवणूक हरण कराया. कांबळे नेहमी पुढे सरसावतो. संकटे आले तरी मागे न हटतो. पैशाला, पदाला ठोकर मारतो. आमिषे, प्रलोभनाला बळी ना पडता सत्तेच्या वाटेला भीक ना घालतो. लढाया चढाया मागे न पडतो. मोर्चात, आंदोलनात ना कच खातो. लाठी हल्ला, तुरुंगवासाला ना डगमगता सत्तेपासून कोसो मैल नेहमी दूर असता. संख्येने, तुलनेने, ताकदीने क्षीण असता. सर्व महापुरुषांच्या विचाराने, संविधानाचं आणि तिरंग्याचं हिमतीने संरक्षण कांबळेच करतो. कांबळे मनुवाद्यांपासून या देशाला आझादी मिळावी म्हणून इन्कलाब जिंदाबाद म्हणत जय भीमचा नारा देतो आणि कांबळे जातीवादाचा शिकार बनतो. तरीही न अडता, न रडता, न कंता या मातृभूमीच्या व अल्पसंख्याक धर्मीयांच्या संरक्षणासाठी घुसखोराच्या विरोधात दंड ठोपटून बंड करतो. या मातृभूमीच्या रक्षणासाठी कांबळेच उभा राहतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी कांबळे हा मानवतावादाची खिंड लढवतो. कांबळे कधीच न रडतो, कांबळे कधीच न कंतो. कांबळे हार जीतची पर्वा न करता फक्त लढतो, लढत राहतो. हा कांबळे म्हणजे प्रत्येक बौद्ध समाजातील तो माणूस आहे जो विद्रोह करून उठतो.